नमस्कार. आपण इथे नकल जॉईंटचा प्रॉब्लेम घेत आहोत. ए नकल जॉईंट इज टू विथस्टँड ए लोड ऑफ 200 किलो न्यूटन. म्हणजे इथं पी किंवा कॅपिटल डब्ल्यू ची व्हॅल्यू दिलेली आहे 200 इंटू 10⁻³ किलो न्यूटनचं न्यूटनमध्ये कन्व्हर्जन. डिझाईन द जॉईंट इफ परमिसिबल स्ट्रेसेस आर. तर हे सगळे परमिसिबल स्ट्रेसेस दिलेले आहेत. सिग्मा टी इज इक्वल टू 80 न्यूटन पर एम स्क्वेअर. शिअर स्ट्रेस इज इक्वल टू 85 न्यूटन पर एम स्क्वेअर. क्रशिंग स्ट्रेस इज 150 न्यूटन पर एम एम स्क्वेअर. तर हा जो आहे हा नकल जॉईंटचा फ्रंट व्ह्यू आणि टॉप व्ह्यू आहे. मग याच्यामध्ये बरेचसे डायमेन्शन्स तुम्हाला ऑलरेडी देऊन ठेवलेले आहेत. मग तुम्ही काय करणार आहात तर हा जो डायमीटर आहे डी, ह्या डायमीटर वरून तुम्ही बाकीचे जे काय व्हॅल्यूज आहेत त्या फाइंड आउट करणार. T1, T2, D2 आणि D3 हे सगळ्या व्हॅल्यूज तुम्ही फाइंड आउट करणार आहात. तर आपल्याला गिवन डाटामध्ये दिलेलं होतं डब्ल्यू इज इक्वल टू 200 किलो न्यूटन, म्हणजे 200 इंटू 10⁻³ सिग्मा टी 80, शिअर स्ट्रेस 85 आणि क्रशिंग स्ट्रेस 150. तर आपण ह्या सगळ्या व्हॅल्यूज घेणार आहोत आणि पूर्ण हा जो नकल जॉईंट आहे तो डिझाईन करणार आहोत. तर इथं पहिली स्टेप जे फेल्युअर ऑफ रॉड इन टेन्शन, म्हणजे जो हा रॉड आहे हा रॉड टेन्शन मध्ये काय होणार आहे, तुटणार आहे. तर हा सिंगल आहे, त्याला आपण फोर्क म्हटलं तरी चालेल, आणि हा डबल आहे. ह्याच्यामध्ये पिन टाकलेले नकल पिन, आणि ह्याच्यामध्ये रेड कलरचं जे आहे ते नकल ची पिनचा कॉलर आहे, जेणेकरून ही पिन ह्या साईडला जाऊ नये आणि ती हे जे कॉलर बाहेर येऊ नये म्हणून इथं स्प्लिट पिन टाकलेली आहे. तर स्टेप 1 मध्ये आपण करणार आहोत सिग्मा टी इज इक्वल टू लोड अपॉन एरिया. एरिया π/4 डी स्क्वेअर आहे. मग आपल्याला इथं डायमीटर काढायचा आहे म्हणून डी स्क्वेअर ह्या साईडला घेतला, सिग्मा टी इकडे घेतला, आणि तर काय होईल, डी स्क्वेअर इज इक्वल टू 200 इंटू 10⁻³ इंटू 4 डिवायडेड बाय 80 इंटू पाय. तर हा 4 कुठनं आला, तर हा पायला डिवायडेड बाय 4 येतो, वरती घेतल्यावर डब्ल्यू इंटू 4 होतो. तर कॅल्क्युलेटरवर हे सगळं कॅल्क्युलेशन कसं करायचं, तर ऑन कॅल्क्युलेटर तुम्ही टाईप करा 200 इंटू E3. याचा अर्थ काही कॅल्क्युलेटरवर EXP दिलेला आहे, EXP3. काही कॅल्क्युलेटरवर इंटू 10⁻³ असं दिलेलं आहे, तर तुम्ही ते प्रेस करा. इंटू 4 भागिले 80 भागिले पाय, ह्या प्रकारे टाईप करा, तुम्हाला आन्सर मिळेल डी स्क्वेअर इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ आन्सर केल्यावर तुम्हाला मिळेल डी इज इक्वल टू 56.41. तर डी ची व्हॅल्यू आपण घेत आहोत इथं 58, थोडीशी मोठी व्हॅल्यू घेत आहोत. आता ही जी व्हॅल्यू आहे डी ची, याच्यावरून आपण बाकीचे डायमेन्शन जे फिक्स डायमेन्शन आहेत ते रिलेशन्स वरनं फाइंड आउट करणार आहोत, की ज्याचा टेबल तुम्हाला इथं दिलेला आहे. तर D1 इज इक्वल टू डी, D2 इज इक्वल टू 2D, D3 इज इक्वल टू 2.5D, T इज इक्वल टू 1.25D, T1 T is equal to 1.25D, T1 is equal to 0.75D, T2 is equal to 0.5D. तर आता ह्यातले प्रत्येक पार्ट म्हणजे सिंगल आय हा टेन्साइल मध्ये, शेअर मध्ये आणि क्रशिंग मध्ये ब्रेक होऊ शकतो का, तर हे पहिल्यांदा आपण चेक करणार आहोत. तर स्टेप 3 चेकिंग फेल्युअर ऑफ सिंगल आय इन टेन्शन. म्हणजे हा जो रॉड आहे तर मी हा ओढला तर टेन्शन मध्ये तुटणार आहे का, ह्यासाठी फॉर्म्युला आहे सिग्मा टी इज इक्वल टू लोड अपॉन एरिया. एरिया आहे D2 मायनस D1 इंटू टी. तर ह्याची जी काय डिझाईन प्रोसिजर मध्ये फॉर्म्युले कसे आले हे तुम्हाला पाहायला मिळेल, तुम्ही डिझाईन प्रोसिजर बघून घ्या. तर डब्ल्यू ची व्हॅल्यू दिली आहे 200 इंटू 10⁻³. D2 म्हणजे हा जो D2 दिलेला आहे किती आलेला आहे, तर 116. D1 आलेला आहे आपला 58. टी आलेला आहे 72.5. तर आपण या व्हॅल्यूज टाकल्यानंतर कॅल्क्युलेटरवर ह्या प्रकारे टाकल्यानंतर तुम्हाला आन्सर मिळेल 47.56. आता आपल्याला हे चेक करायचं की जे काय आन्सर शिअर स्ट्रेसचा टेन्साइल स्ट्रेसचा आलेला आहे ते परमिसिबल पेक्षा कमी आहे का, तर परमिसिबल आहे 80. तर 80 पेक्षा कमी म्हणजे सिंगल आय हा टेन्शन मध्ये ब्रेक होणार नाही. तर स्टेप 4 आहे चेकिंग फेल्युअर ऑफ सिंगल आय इन क्रशिंग. म्हणजे ह्याचा फॉर्म्युला आहे क्रशिंग स्ट्रेस इज इक्वल टू लोड अपॉन एरिया. फॉर्म्युला आहे टी इंटू D1. टी आहे 72.5, D1 आहे 58. तर कॅल्क्युलेटरवर तुम्ही टाका 200 इंटू 10⁻³ भागिले 72.5 भागिले 58, आन्सर येईल 47.56. आता
चेक करणार आहोत आपण सिंगल आय हा क्रशिंग मध्ये ब्रेक होतो का, तर क्रशिंग स्ट्रेसची व्हॅल्यू आहे 150 परमिसिबल आहे. तर 150 पेक्षा ह्याची व्हॅल्यू काय आलेली कमी आले म्हणजे डिझाईन सेफ आहे. चेकिंग फेल्युअर ऑफ सिंगल आय इन शिअर, तर शिअर स्ट्रेसचा फॉर्म्युला आहे W/D2 - D1 × T. तर D2 आहे 116, D1 आहे 58 आणि T ची व्हॅल्यू इथं टाईप करायला चुकलेली 58, तर इथं पाहिजे होती 72.5 इथं पाहिजे होती. तर तुम्ही कॅल्क्युलेटरवर टाईप करा 200 इंटू एप्सलॉंग म्हणजे 10⁻³ ब्रॅकेटमध्ये 116 वजा 58 ब्रॅकेट कम्प्लीट भागिले 58. तर आन्सर मिळेल 47.556. आता ही व्हॅल्यू जी शिअर स्ट्रेसची आहे तर ती कमी आहे का, शिअर स्ट्रेस आहे 85, तर 85 परमिसिबल आहे, त्याच्यापेक्षा ही कमी आहे म्हणजे सिंगल आय जो आहे तो शिअर मध्ये ब्रेक होणार नाही. स्टेप 6 आहे चेकिंग फेल्युअर ऑफ फोर्क एंड इन टेन्शन. फोर्क एंड कुठे आहे, तर हा जो फोर्क आहे तर ह्याचा फोर्क एंड आहे, तर हा फोर्क एंड तर हा टेन्शन मध्ये ब्रेक होणार आहे का, तर फॉर्म्युला आहे W. तर इथं 2 का मल्टिप्लाय केलं तर हे हा जो डबल आहे म्हणजे ब्रेक होताना ह्या ठिकाणी आणि ह्या ठिकाणी दोन्ही ठिकाणी तो ब्रेक होणार आहे म्हणजे 2 इंटू D2 - D1 T1. तर D2 आहे 116, D1 आहे 58, T1 ची व्हॅल्यू आहे 43.5. तर टेन्साईल स्ट्रेसची व्हॅल्यू येईल कॅल्क्युलेटरवर ह्या प्रकारे टाईप केल्यानंतर 39.63. मग टेन्साईल स्ट्रेस परमिसिबल किती 80. याचा अर्थ डबल फोर्क एंड आहे जो आहे तर ते काय ब्रेक होणार नाही टेन्शन मध्ये. तर क्रशिंग मध्ये ब्रेक होणार आहे का, तर चेकिंग फेल्युअर ऑफ फोर्क एंड इन क्रशिंग, तर फॉर्म्युला आहे W/2 इंटू T1 D1. तर इथं तुम्हाला टीच्या जागी T1 दिसेल का, तर इथं डबलचा आहे T1 आणि सिंगलचा होता T, त्यामुळे इथं आपल्याला घ्यायचा आहे T1 आणि इंटू D1. D1 का, तर ह्याच्या आतमध्ये पिन टाकलेली. तर हे कॅल्क्युलेटरवर करा 200 इंटू 10⁻³ भागिले 2 भागिले 43.5 भागिले 58. तर आन्सर मिळेल 39.63. आता चेक करूया की क्रशिंगची व्हॅल्यू किती आहे, तर 150 आहे. 150 पेक्षा ही व्हॅल्यू कमी आहे म्हणजेच डबल फोर्क एंड आहे, डबल फोर्क एंड किंवा डबल आय फोर्क एंड, तर ते क्रशिंग मध्ये काय होणार नाही, ब्रेक होणार नाही. तर फोर्क एंड शिअरिंग मध्ये ब्रेक होईल का, तर शिअर स्ट्रेसचा फॉर्म्युला आहे शिअर स्ट्रेस इज इक्वल टू लोड अपॉन एरिया 2 इंटू D2 - D1 × T1. तर D2 T1 आणि D1 तर त्या व्हॅल्यूज तुम्हाला इथं दिलेल्या आहेत, त्या व्हॅल्यूज इथं टाकायच्या आहेत. तर कॅल्क्युलेटरवर सेम 200 इंटू 10⁻³ भागिले 2 भागिले ब्रॅकेटमध्ये 116 वजा 58 ब्रॅकेट कम्प्लीट भागिले 43.5 करा. आन्सर मिळेल 39.63. आता शिअर स्ट्रेस जो आहे तो परमिसिबल पेक्षा कमी आहे का, तर 85 पेक्षा कमी आहे म्हणजे फोर्क एंड जे आहे डबल आय फोर्क एंड तर ते शेअर मध्ये ब्रेक होणार नाही. तर लास्ट स्टेप चेकिंग फेल्युअर ऑफ नकल पिन इन शिअर, तर शिअरचा फॉर्म्युला जो आहे नकल पिन, नकल पिन याचा अर्थ ही तर हे शेअर होईल का, तर याचा फॉर्म्युला आहे W/π/4 D1. तर तुम्हाला आन्सर मिळेल 75.69 आणि हे 85 पेक्षा कमी आहे म्हणजे नकल पिन सुद्धा, नकल पिन म्हणजे हो का ही जी दिसते ती नकल पिनचा डायमीटर जो आहे तर तो ब्रेक होणार नाही शिअर मध्ये. तर इथं आपलं डिझाईनचा जो प्रॉब्लेम आहे नकलचा तर तो इथं एंड झालेला आहे.